पुण्याच्या कर्वेनगरमध्ये चितळे बंधूंच्या व्यवसायाचा 75वा वर्धापन दिन सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये चितळे ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही उपस्थित होता। यावेळी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिनची खास मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये सचिनने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मास्टर स्ट्रोक लगावलाय। पाहूया। सचिन, पुण्यात खूप वर्षानंतर तू आलेला आहेस आणि त्याचा उत्साह आणि आनंद हा आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे जाणवतोय। क्रिकेटविषयी तू भरपूर बोललेला आहेस। मला जरा वेगळ्या मुद्द्यांवरती आज बोट ठेवायचं आहे। हा चितळे परिवार आहे, ही आमची एक फॅमिली आहे। एकत्र कुटुंब पद्धती, फॅमिली, आपलं कुटुंब ह्याचं महत्त्व तुला सुद्धा खूप जाणवलं असेल ना? नमस्कार। आय थिंक आपली फॅमिली आपली एक स्ट्रेंथ आहे। माझ्या लाईफमध्ये हे एक मी ब्लेसिंग म्हणतो की मी ह्या फॅमिलीत जन्माला आलो। चांगले क्षण हे अडचणीचे क्षण, त्यावेळेला तुम्हाला तुमची फॅमिलीच लागते। तुमची फॅमिली ऑलवेज तुमच्याबरोबर आहे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन। आणि माझा अनुभव पण तोच होता की एक होती घरी फॅमिली होती, दुसरी होती फॅमिली ड्रेसिंग रूममध्ये होती, आणि एक मोठी आपल्या भारताची फॅमिली। त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळेच, स्ट्रेंथमुळे जे काय मी करू शकलो। कुठल्याही पद्धतीने सरावादरम्यान, तयारीदरम्यान तू शॉर्टकट्स कधी घेतले नाही, तर हे किती महत्त्वाचं आहे शॉर्टकट्स न घेणं। मला लहानपणापासून फॅमिलीत बाबांनी तर सांगितलं होतं की मी फेल्युअर ॲक्सेप्ट करेन, शॉर्टकटने ॲक्सेप्ट करणार। इट इज ओके टू फेल इन लाईफ। वा। आणि ज्यावेळेला तुम्हाला घरनं जसे मेसेजेस मिळतात त्यावेळेला मग फेल्युअरची भीती नाही वाटत। यू स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ। त्यावेळेला मला आचरेकर सर सकाळी बोलवायचे। अबाउट एक 7:30च्या आसपास माझा सेशन सुरू व्हायचा, आणि लास्टला ज्यावेळेला थकलेलो असायचो बॅटिंग करत, त्यावेळेला सर स्टंपवरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचे, आणि ते कॉईन माझ्यासाठी गोल्ड मेडल असायचं। की काही केल्यास सर मला टार्गेट द्यायचे की पुढची 10 मिनटं तू आऊट नाही व्हायचंस, तू कसाही सर्वाईव्ह हो। ते सगळं झाल्यानंतर सर म्हणायचे आता 2 राऊंड शिवाजी पार्कच्या मार। पहिल्यांदा मी ट्राय केलं थोडं पॅड्स काढून आणि बॅट वगैरे बाजूला ठेवून। सरांनी मला विचारलं की तू बॅटिंग अशी करणार आहेस का, विदाऊट पॅड्स करणार आहेस की विदाऊट बॅट जाऊन रन करणार आहेस? तुला जर काय बॅटिंग करायची असेल तर तुझ्या हातात बॅट असायला पाहिजे, पॅड्स असायला पाहिजेत पायात, आणि फुल क्रिकेट गिअरमध्ये तू धावायला पाहिजेस तिकडे। तर तो तिकडे लहानपणापासून आपण म्हणतो ना की मेंटल टफनेस तिकडे मेंटल टफनेसचा बर्थ झाला मी म्हणेन। आणि ज्यावेळेला तुम्ही मेंटली टफ असता त्यावेळेला बऱ्याच वेळेला बॉडीच्या काही वेळेला इनकेपेबिलिटीज असतात, पण मेंटली जर काय तुम्ही बॅटल हरला नाहीत तर बॉडी ऑल्सो स्टार्ट्स कोऑपरेटिंग, आणि ते ट्रेनिंग त्यावेळेला मिळालं। तर मी म्हणेन की ते शॉर्टकट न घेणं हे आचरेकर सरांनी शिकवलं। वा। अपेक्षांचं ओझं मला नाही वाटत भारतात ह्या माणसापेक्षा जास्त कुणी घेतलं असेल। त्या अपेक्षांच्या ओझ्याकडे बघण्याची तुझी नजर काय, तुझा विचार काय? एक्सपेक्टेशन इज बिकॉज ऑफ युअर परफॉर्मन्स, पास्ट परफॉर्मन्सेस, आणि मला ऑलवेज ते आवडलं। आता कशी लोक तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतायत, कशाला एक्सपेक्ट करतायत, हे तुम्ही कसं ॲक्सेप्ट करता त्याच्यावरती असतं। हे मी का सांगतो आहे, कारण आम्ही वर्ल्ड कपच्या आधी 2011 त्यावेळेला आम्ही जिथे जात होतो सगळे एकच गोष्ट डिस्कस करत होते की वर्ल्ड कप जिंकायचं आहे, काही प्रेशर घेऊ नका, कसं चालेल। नॅचरली प्रेशर येणारच। मला ऑलवेज आवडलं की ज्यावेळेला मी बाउंड्री लाईन क्रॉस करून बॅटिंगला जात होतो त्यावेळेला लोक माझ्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट करत होते। जर काय एक्सपेक्ट करत नसतील तर म्हणजे इट इज ऑब्वियस की आय हॅव नॉट लिव्ड अप टू देअर एक्सपेक्टेशन्स, आय हॅव नॉट परफॉर्म वेल। म्हणजे मी कुठच्या तरी चुकीच्या प्रोफेशनमध्ये आहे, मला काहीतरी दुसरं करायला हवं. आणि इफ दे आर एक्सपेक्टिंग समथिंग
which is good because that is what I want. That is what I have done in the past and that is what I intend to do पुढे पण. तर मला ऑलवेज आवडलं प्रेशरमध्ये राहायला. सचिन, एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की व्यवसाय असू देत, विद्यार्थी असू देत किंवा सचिन तेंडुलकर असू देत, ज्यांनी 100 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत, वय वाढतं, अनुभव वाढतो, कर्तृत्व वाढतं, तरीही जीवनामध्ये कुणीतरी कान पकडणारं पाहिजे असं मला वाटतं. पण हे कान पकडणाऱ्या व्यक्तीचं महत्त्व जरा समजून सांगशील का? मला आठवतं आम्ही ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट मॅच खेळत होतो, परत बेंगलोरमध्येच मॅच खेळत होतो. VVS लक्ष्मण बॉल थर्ड मॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला आणि स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता नीट. तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही, कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन. फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती. मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत ड्रेसिंग रूममध्ये. पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून. तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो. त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो. तर जे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये. घरी गेल्या गेल्या म्हटलं ही कसली रिॲक्शन. म्हटलं तू आऊट होऊन आलेला आहेस, त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे. तो बॅटिंग करत होता, तो आऊट नव्हता झाला. पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता? त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता. इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास. तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम यू. तर मी लक्ष्मणला पण सांगितलं. मी लक्ष्मणला आम्ही लक्ष्मणचा निकनेम लच्ची आहे, सगळे त्याला लच्ची म्हणतात. लच्ची, तेरे वजह से मेरे को डांट मिला है घर में, तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा. ते नंतर सांगितले ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून. पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.